स्त्री आहे, तो पुरुष आहे की तो पारलिंगी आहे, याच्यावरून त्याचं जगण्याचं मार्ग हे ठरतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. मला असं वाटतं की अजूनही आम्ही 21व्या शतकामध्ये येऊन देखील आमचा जो माइंडसेट आहे तो माइंडसेट अजूनही बदललेला नाही आणि कदाचित म्हणून ही अशा प्रकारची कॉन्फरन्स आम्हाला घ्यावी लागते. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की या एकूण समाजामध्ये सर्वात दुर्लक्षित, सर्वात वंचित घटक कोणता असेल तर यामध्ये आहे की जी हजारो वर्षांपासून जी उतरंड जी आमच्या समाजाने तयार केलेली आहे भारतीय समाजामध्ये, त्याच्यामध्ये सर्वात शेवटच्या थराला असलेले दलित समाज, जो हजारो वर्षांपासून उपेक्षित म्हणून जगला, प्रचंड शोषण सहन करावं लागलं, कधीही सत्तेपाशी त्यांना येऊ दिलेलं नाही आणि म्हणून सतत अधोगती होत राहिलेली आपल्याला दिसते. यानंतर आहे दुसरा घटक, तो आहे स्त्री, जी की दोन्हीही म्हणजे आपण असं बघतो की स्त्रिया ह्या दुर्लक्षित आहेतच आजही. जरी आम्ही दिसतोय आम्हाला की बऱ्याच महिला शिकतायत, पोस्ट ग्रॅज्युएट होत आहेत, नोकरी करतायत, जसं आता ताईंनी सांगितलं की मल्टीटास्किंग. का मल्टीटास्किंग करावं लागतंय आम्हाला? मल्टीटास्किंग करावं लागतंय कारण आमचा जो जोडीदार जो आहे, जो आमचा लाईफ पार्टनर जो आहे, तो आम्हाला फारशी मदत घरामध्ये करत नाही आणि म्हणून बाईला मल्टीटास्किंग हे करावं लागतं. यात ते भूषण कशाचं मला ते वाटत नाही. उलट ती जास्त जबाबदारी आणि शोषणाकडे जाणारी गोष्ट आहे तुम्हाला. पण स्त्रिया ज्या आहेत या त्या, आणि त्याच्यात दलित स्त्रिया ज्या आहेत की ज्या कास्ट, जात व्यवस्था आणि लिंग व्यवस्था यातून त्यांचं प्रचंड शोषण झालेलं आहे. आणि नंतर आपण बघतो की जो की आजही अत्यंत दुर्लक्षित असलेला जो घटक आज आम्हा अत्यंत वाईट पद्धतीने समाजामध्ये या व्यक्तींना मिळणारी जी वर्तणूक आहे असे हे पारलिंगी. म्हणजे मला असं वाटतं ह्या 21व्या शतकामध्ये जोपर्यंत हा कायदा झालेला नव्हता तोपर्यंत यांचं जगणं जे आहे सातत्याने संघर्ष, सातत्याने अवहेलना, सातत्याने अपमान, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी येण्यापासून बंदी, अशा अनेक दुष्टचक्रामध्ये सापडलेला ते म्हणजे पारलिंगी. आपण त्यांना ट्रान्स म्हणतो, ट्रान्सजेंडर असं आपण म्हणतो. म्हणजे भारतामध्ये 2019 मध्ये हा ट्रान्सजेंडर पर्सन प्रोटेक्शन ऑफ राईट्स हा ऍक्ट हा पास झाला. मी याच्यावर विशेष बोलणार नाही कारण शमीमा त्याच्यावर प्रकाश टाकणार आहे. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की लिंगभाव आणि लैंगिकता एक सामाजिक सांस्कृतिक रचित म्हणून स्त्री पुरुष आणि विरुद्ध लिंगी लैंगिकता या नियमांची भाषा आज आमच्या समाजामध्ये पेरली गेली. आमची जडणघडणच म्हणजे स्त्री किंवा पुरुष कोणत्या लिंगात, म्हणजे माणूस हा कोणत्या लिंगाचा आहे, तो स्त्री आहे, तो पुरुष आहे की तो पारलिंगी आहे, यावरून त्याला मिळणाऱ्या सुविधा, त्याला मिळणारं स्टेटस हे सगळं आजही अवलंबून आहे. आणि हे आमच्या साहित्यातून दिसतं. कारण भारतामध्ये आपण बघतो की इव्हन पूर्ण सगळ्या जगभरामध्ये जर आपण विचार केला तर साहित्य जे आहे, लिटरेचर जे आहे, हे माणसाच्या मनाची कवाड उघडणारं हा प्रतीक आहे. आणि आज जर आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आमच्याकडे अनेक अशा मौखिक परंपरा होते की ज्यामध्ये बाई आपलं दुःख हे ती सांगत होती. पण ही मौखिक परंपरा जी होती ही लिखित नव्हती. म्हणजे आपण आजही बघतो की अनेक ओव्या आहेत, जात्यांवरची जी गाणी आहेत ती आम्हाला हे सांगतात. पण अशा कितीतरी जणी आहेत की ज्यांनी आपलं दुःख ओठावर आणण्याचा प्रयत्न केला, पण ह्या दुःखाला कधीही